नमस्कार सर. नमस्कार. सर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव अप्पासाहेब शिवाजी जाधव, भाटाणा गाव, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद. जिल्हा औरंगाबाद. आज आपण तुमच्या या कांदा पिकाच्या शेतामध्ये उभे आहोत. तर या कांदा पिकासाठी आपण धन्वंतरीचे कुठलं प्रोडक्ट वापरलंय? RPS 76 RPS 76 वापरलंय. आणि या कांद्याला आपण धन्वंतरीचं जे खत आहे, ज्याला गोप्रॉम असं म्हटलं जातं, याचा सुद्धा वापर केलाय, बरोबर? अच्छा. तर हे वापरल्यामुळे आपल्याला काय काय फरक जाणवतोय? तर वापरल्यानंतर घे अशी साईज बनली. अच्छा. जे न वापरलेली अशी साईज. बघा शेतकरी मित्रांनो, या संपूर्ण प्लॉटला आपण या ठिकाणी प्रॉमचा वापर केला आहे. धन्वंतरीचे प्रोडक्ट रिझल्ट देतात हे आपण ऐकलं होतं, पण प्रत्यक्ष आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की ज्या शेतामध्ये प्रॉमचा वापर केला होता तिथं कांद्याची जी साईज आहे आणि कलर जो आहे, तर याच्यामध्ये खूप चांगला फरक आपल्याला जाणवतोय. आणि विशेष म्हणजे कांद्याची पातसुद्धा एकदम सुंदर आहे. पात भरपूर वाढलेली आहे. अजूनही त्याची साईज व्हायची बाकी आहे. आता हे कांदे लागवड होऊन किती दिवस झालेले? 2.5 महिने झाले. 2.5 महिने. म्हणजे अजून या कांद्यांना काढण्यासाठी वेळ आहे, बरोबर? अच्छा. आणि आपल्या शेजारी जो प्लॉट आहे का, ज्या प्लॉटला आपण प्रॉम वापरलेलं नाही किंवा धन्वंतरीचं कुठलंही प्रोडक्ट वापरलेलं नाही, तर त्या कांद्याची काय परिस्थिती आहे? त्या कांद्याची परिस्थिती अशी. अच्छा. म्हणजे त्याची साईज अजून लहान आहे. आपण बघू शकतो की या बांधाच्या पलीकडेच या ठिकाणी आपल्याला ते कांदे पाहायला मिळतील की ज्या शेतामध्ये धन्वंतरी कंपनीचं कुठलंही प्रोडक्ट वापरलं नाही. जर या कांद्यांची एकंदरीत अवस्था आपण पाहिली तर साधारणतः हाईट थोडी वाढलेली आपल्याला दिसते, परंतु साईजमध्ये मात्र त्या प्रमाणात कुठेही आपल्याला डेव्हलपमेंट नाही. आणि विशेष म्हणजे दोन्ही कांद्यांची लागवड ही एकाच दिवशी झालेली आहे. आपण जर हा कांदा या ठिकाणी उपटून बघितला तर त्या कांद्याची त्या मानाने अजून तेवढी साईज झालेली नाही. परंतु ज्या ठिकाणी आपण प्रॉमचा वापर केलेला आहे त्या ठिकाणी जर आपण एकंदरीत पाहिलं तर त्या कांद्याच्या साईजमध्ये, त्या कांद्याच्या शायनिंगमध्ये या ठिकाणी आपल्याला बराच मोठा फरक या ठिकाणी दिसू शकतो. आपले कांदे उपटून दाखवा बरं एक दोन. हां, या ठिकाणी अजून आपण एक दोन कांदे या ठिकाणी उपटणार आहोत की ज्या कांद्यांमध्ये आपल्याला लक्षात येईल. मधोमध आपण या ठिकाणी घेत आहोत. बघा, उपटायलाही सहज आणि सोपा आहे. आणि याची जी कलर आहे त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. कांद्याची पातही चांगली वाढलेली आहे. आणि जो विदाऊट याचा होता त्या कांद्याचा जर आपण या ठिकाणी कलर बघितला साईजमध्ये, बघा हा जो आहे हा एक विदाऊट प्रॉम आणि RPS वापरलेला आहे. आणि दुसरा जो माझ्या हातामध्ये कांदा आहे का ज्याचा कलर अतिशय सुंदर आहे, साईजही त्याची वाढलेली आहे. अजून तो कांदा पूर्ण झालेला नाही, तरीसुद्धा एकंदरीत खूप छान असा रिझल्ट या ठिकाणी येतोय. एकंदरीत धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरून आपण समाधानी आहात? हो. इतर शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरले पाहिजे कसं? वापरले पाहिजे चांगले. अच्छा, बरोबर. तर या फक्त कांद्यालाच नाही तर इतर सर्व प्रकारच्या पिकांना सुद्धा आपण हे प्रॉम वापरू शकतो. त्याबद्दल आपण जे काही कंपनीचे प्रोडक्ट वापरले त्याबद्दल धन्यवाद.